संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड सृष्टीची माऊली म्हटलं जातं आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवनी समाधी घेतली। माऊलींच्यावर श्रद्धा असणाऱ्या सर्व भक्तांच्या चरणी मी हनुमंत पवार धारकरी अगदी मनापासून वंदन करतो। आजचा विषय म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींनी घेतलेली संजीवनी समाधी या विषयावरती व्हिडिओ आहे। बांधवांनो, मी स्वतः हनुमंत पवार पंढरीच्या पांडुरंगाचा एक भक्त आहे, परंतु आजची जी तरुण पिढी आहे की ज्याचा अध्यात्मावरती विश्वास नाही, ज्याची भगवंतावरती श्रद्धा नाही, जे नास्तिक आहेत, ते ज्ञानेश्वर माऊलींच्या घेतलेल्या समाधीला मृत्यू म्हणतात। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा लोकांना एक पुराव्यानिशी म्हणजे पुरावाच देणार आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी ही संजीवनी बघा की चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माऊली त्याच ठिकाणी समाधी स्थित बघा आणि आजही आहेत। त्याचा सगळा पुरावा या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। तर बांधवांनो, यासाठी हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत पहा की संजीवनी समाधी म्हणजे नक्की काय। संतांचा महिमा संतची जाणती या उक्तीप्रमाणे किंवा या संतांच्या वचनाप्रमाणे माऊलींचा मृत्यू म्हणजे कोणाचा मृत्यू? साक्षात ज्ञानाच्या विश्वाचा मृत्यू। अहो, ज्ञानेश्वरांचं वर्णन योगी राज योग्यांची माऊली किंवा त्यांच्या नावातच आहे, ज्ञान आणि ईश्वर। अहो, जे ज्ञानाचे ईश्वर आहेत, सगळ्यांचे जे राजे आहेत, त्यांचा मृत्यू हे मनाला खटकणारा वाटतो। आपण पाहतो कुंभमेळ्यामध्ये जे योगी येतात कितीतरी वयाचे असतात हो, तर हे आपले संत ज्ञानेश्वर माऊली आहेत, ते तर सर्व योग्यामध्ये श्रेष्ठ आहेत। म्हणून तर त्यांना बघा योग्यांची माऊली म्हटलं जातं। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली असं वर्णन आहे। मग त्यांचा मृत्यू कसा होऊ शकतो? अहो, त्यानंतर दुसरं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला माहित असेल, योगी चांगदेव संत ज्ञानेश्वरांचे मामा हे सुद्धा योगी होते बघा। 14 विद्या आणि 64 कला त्यांना अवगत होत्या। त्यांनी योगाच्या जोरावरती किंवा संजीवनी विद्येच्या जोरावरती 14 वेळा मृत्यूला हुलकावणी दिली होती। 1400 वर्ष आयुष्य जगले होते। अहो, त्या चांगदेवांनी सुद्धा मुक्ताईला आपला गुरु मानलं आणि आपल्याला माहितच आहे, चांगदेव म्हणे आजही जन्मचा आलो, गुरुपुत्र झाले मुक्ताईचा। अहो, चांगदेव 1400 वर्ष जगूनही ज्ञान मिळालं नाही असं म्हणतायत। ते ज्ञान मला मुक्ताईच्या कृपेने मिळालं बघा। म्हणून चांगदेव म्हणतात गुरुपुत्र झालो मुक्ताईचा। अहो, मुक्ताईचा गुरु कोण हो? तर संत ज्ञानेश्वर माऊली। मग विचार करा, चांगदेव 14 वेळा मृत्यूला हुलकावणी देतात आणि या चांगदेवांचे गुरु कोण? तर मुक्ताई। आणि मुक्ताईंचे गुरु कोण? तर संत ज्ञानेश्वर। मग त्यांचा मृत्यू कसा होऊ शकतो? हो, दुसरं उदाहरण त्याच्याबद्दल बघा, सांगतो मी आपल्याला। संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हणतात बघा। संत तुकारामांच्या नावानं साक्षात मृत्यू देवता असणाऱ्या यमदेवाला थरकाप उठतो असं वर्णन रामेश्वर शास्त्रींनी केले बघा। आणि एका अभंगामध्ये तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम मंग। मग हे तुकाराम महाराज ज्या माऊलींचं वर्णन करतात, संत तुकाराम महाराज ज्या माऊलींचं वर्णन करतात की ज्ञानियांचा राजा गुरु महाराज किंवा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले असे म्हणून वैभवाचं किंवा सामर्थ्याचं वर्णन करतात, ते माऊली मरतील का हो? संत एकनाथ महाराज असं सांगतायत की ज्ञानेश्वरांच्या नावाचा जप जर एखाद्या व्यक्तीने अखंड केला तर तो माणूस वासुदेव होतो। अहो, म्हणजेच त्याला मोक्ष प्राप्ती होते असे वर्णन संत एकनाथ महाराज सांगतात बघा। म्हणजे विचार करा, ज्याच्या नावाचा जप केल्यानंतर सामान्य माणसाला मोक्ष मिळतो, ते माऊली मरतील का हो? हे विचार करण्यासारखं आहे। त्यानंतर अजून उदाहरण सांगतो की ज्याच्या नावाचा जप एकांतात असताना अखंड ब्रह्मांडाचा मालक असलेला पंढरीचा पांडुरंग परमात्मा करतोय, ते माऊली मरतील का हो? हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे। किंवा ज्यांनी नेवाशाचे बाबाजी पंथ आणि नंतर त्यांना बघा सच्चिदानंद बाबा असं बोललं जातं की यांनी ज्ञानेश्वरीचं लेखन केलं बघा। सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरीचं लेखन केलंय
त्याच्या अगोदरची घटना आपण ऐका की सच्चिदानंद बाबांचा मृत्यू झाला आणि त्यांची प्रेत यात्रा चालली होती. त्यांची पत्नी सौदामिनी त्यांनी जाता जाता माऊलींचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी माऊलींनं सौभाग्य अलंकार परिधान केलेलं पाहून त्या स्त्रीला बघा, त्यावरून माऊलीनं तिला सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दिला बघा. त्यावर ती हसली त्यांची पत्नी बघा आणि म्हणाल्या, महाराज हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? असं म्हणून महाराजांच्या पत्नीनं सगळा घडलेला प्रकार सांगितला माऊलींना बघा की जी प्रेत यात्रा चालली ती माझ्या पतीची आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला असा प्रश्न विचारला. हो त्यावेळेला संत ज्ञानेश्वरांना सुद्धा कोडं पडलं बघा की आपण दिलेला शब्द खोटा होऊ नये म्हणून बघा बाबाजी पंत म्हणजेच सच्चिदानंद बाबा यांना बघा सरणावून उठवलं. जसं झोपेतून उठवलं जातं तसं सरणावरून उठवलं बघा. माऊलींनी आवाज दिला, त्यांनी पुढं ज्ञानेश्वरी लिहिली बघा आणि तेच सच्चिदानंद बाबा झाले. पण विचार करा ते माऊली मरतील का की मेल्याला जिवंत करण्याची ताकद ज्ञानेश्वर माऊलीमध्ये आहे बघा, होती आणि आहेच. अजून उदाहरण द्यायचं म्हटलं, रेड्यासारखा मंद बुद्धी असणाऱ्या प्राण्याच्या मुखातून वेद बोलविला माऊलींना. अजून सांगायचं म्हटलं तर कृष्णाजी पंथ देवकुळे संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे मामा होते बघा आणि त्यांच्या पितरांना स्वर्गातून पाचारण केलं आणि त्यांची तृप्ती केल्यानंतर त्यांना ब्रह्मलोक प्राप्त करून दिले बघा. असे कैवल्याचे चक्रवर्ती सम्राट असणारे माऊली मरतील का हो? अहो यावरून आपल्या लक्षात आलं असेल की माऊलींचा मृत्यू झाला नाही तर मग काय झालं तर माऊलींनी संजीवनी समाधी घेतली. तर बांधवांनो संजीवनी समाधी आणि समाधी यामध्ये फरक आहे बरं का. आजपर्यंत अनेक साधू संतांनी समाध्या घेतल्या परंतु संजीवनी जी समाधी घेतली ती संत ज्ञानेश्वर माऊलींनी. आता संजीवनी समाधी म्हणजे नक्की काय तर बांधवांनो जीवनासह समाधी म्हणजे संजीवनी शब्द. आता अनेक माणसाच्या मनामध्ये प्रश्न येतो की संजीवनी म्हणजे काय तर बांधवांना आपण संजीवनी शब्द हा ऐकला असेल तो रामायणामध्ये. त्याचं एक उदाहरण सांगतो रामायणातलं मी आपल्याला. युद्ध चालू असताना इंद्रानं म्हणजेच मेघराजानं जो रावणाचा पुत्र होता त्यानं बाण मारला होता लक्ष्मणाला, म्हणजे एक शक्ती लागली होती आणि लक्ष्मणाला बरं करण्यासाठी त्या वैद्यानं सांगितले होते की संजीवनी बुटी हिमालयातून आणायला पाहिजे. त्यावेळेला बघा हनुमंतराया हिमालयामध्ये जाऊन संजीवनी बुटी आणली आणि लक्ष्मणाला बरं केलं बघा. आणि अजूनही उदाहरण सांगायचं म्हणलं तर गोरक्षनाथांचं नाथपंथातलं मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला संजीवनी विद्या दिली बघा, शिकवली होती आणि नंतर गोरक्षनाथ संजीवनी विद्येचा मंत्र आहेत ते बोलत होते आणि बोलता बोलता त्या ठिकाणी लहान मुलं खेळायला आली आणि चिखलाची बैल तयार करून ती खेळत होती बघा बैलगाडी आणि त्यांना बैलगाडी वाचणारा माणूस तो नव्हता. त्यावेळेला ती लहान मुलं खेळत खेळत गोरक्षनाथांच्या जवळ गेली आणि गोरक्षनाथांना सांगितलं की आम्ही बैलगाडी बनवली पण गाडीवान नाही त्याच्यामध्ये, तर तुम्ही आम्हाला गाडीवान बनवून देता का? त्यावेळेला बघा गोरक्षनाथांनी सांगितलं की मी ते चिखल इकडे आणा मी बनवून देतो. आणि बांधवांनो त्या चिखलापासून जीव तयार झाला आणि ते म्हणजे गहिनीनाथ बघा. म्हणजे गोरक्षनाथांची जी विद्या चालली होती संजीवनी मंत्राची त्या संजीवनी मंत्रापासून गहिनीनाथ तयार झाले त्या ठिकाणी. म्हणजे बघा संजीवनी या शब्दाचा अर्थ आपण ध्यान देऊन ऐका. आणि नंतर बघा निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ बनले बघा. संजीवनी हा शब्द मृत्यूशी नाही तर जीवनाशी संबंधित आहे म्हणून माऊलींनी संजीवनी समाधी घेतली. माऊलींचा मृत्यू झालेला नाही. माऊली आजही समाधीमध्ये आहेत. बांधवांनो 700 वर्षाचा काळ गेला तरी तर आपले माऊली आजही समाधीमध्ये आहेत. आता काही ज्याची श्रद्धा नाही ती म्हणतील कशी आहेत समाधीमध्ये, त्याचा पुरावा द्या आम्हाला. तर बांधवांनो मी आज आपल्याला 2 पुरावे त्यातले देतो. कारण माऊलींनी समाधीमध्ये ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला त्यांच्या बरोबर संत नामदेव हे होते बघा. आणि त्या संत नामदेवांनी जी गाथा लिहून ठेवली त्यातला अभंग क्रमांक 416 आणि 508 याच्यामध्ये वर्णन सगळं केले बघा समाधीचं. आणि त्याचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर संत नामदेव हे पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते आणि संत ज्ञानेश्वरांचे सुद्धा होते. संत ज्ञानेश्वराशिवाय तर नामदेवांना करमत नव्हतं. ते पंढरीच्या पांडुरंगाकडे गेले म्हणले देवा ज्ञानेश्वरांच्या शिवाय मला करमत नाही हो, मला एकदा तरी भेटायचे.
त्यावेळेला बघा पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं, अरे नामा, मीच आहे ज्ञानेश्वर, मीच संत ज्ञानेश्वर आहे, तुला कशाला भेटायचे? अहो, या उत्तरावरून नामदेवांचं समाधान झालं नाही बघा. आणि त्यानंतर संत नामदेव स्वतः जाऊन संत ज्ञानेश्वरांना भेटले बघा. त्या गाथेमध्ये पुरावा दिलाय, सगळं वर्णन दिले. आणि दुसरा पुरावा म्हणजे संत एकनाथ. तर बांधवांनो, संत एकनाथ हे 1533 ते 1599 हा काळ बघा संत एकनाथांचा. संत ज्ञानेश्वरांची समाधी ही 13व्या शतकातली, म्हणजे जवळजवळ 300 वर्षाचा काळ गेल्यानंतर बघा संत एकनाथ जाऊन भेटले संत ज्ञानदेवांना. याचं जे वर्णन आहे ते बघा संत एकनाथांनी लिहून ठेवले, पुरावा आहे सगळा. अभंग क्रमांक 3024 या ठिकाणी वर्णन केले बघा सगळं. तर बांधवांनो, सिद्धेश्वराच्या मंदिराच्या जवळ जो नंदी आहे बघा, या नंदी पासून संत ज्ञानेश्वरांनी प्रवेश केला आत बघा. समाधी घेताना ती गुहा होती आत. त्यावेळेला बघा संत एकनाथ महाराज 3 दिवस आत राहिले. कुठं? ज्या ठिकाणी गुहेमध्ये संत ज्ञानेश्वर होते त्या ठिकाणी 3 दिवस चर्चा झाली दोघांच्या मध्ये बघा. आणि नंतर बघा संत ज्ञानेश्वरांच्या अधीनेने 300 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जी अशुद्धता आली होती ती संत एकनाथ महाराजांनी दुरुस्त केली बघा. संत ज्ञानेश्वरांच्या आज्ञेने सगळं त्यामध्ये बदल केला. आणि तीच शुद्ध केलेली प्रत आपण आज वाचतो, बोलतो. तर बांधवांनो, जी ज्ञानेश्वरी शेवटी सुद्धा लिहिले बघा, याच्यामध्ये कुठलाही ओळी परत टाकू नका, मी आपल्याला सांगतोय. असं लिहिलेलं आहे बघा, नक्की वाचा आणि पहा. त्यामुळे बांधवांनो, 700 वर्षाचा काळ जरी गेला असेल तर संत ज्ञानेश्वर आजही समाधीमध्ये आहेत त्या ठिकाणी बघा. जर समाधीला आपण कान लावला तर संत ज्ञानेश्वरांचा आवाज त्या ठिकाणी येतो बघा. ओमचा चाललेला आहे त्या ठिकाणी जप. पण तुम्ही म्हणताना आम्हाला येत नाही. परंतु बांधवांनो, संत नामदेवासारखा भक्त आणि संत एकनाथासारखा भक्त आजच्या कलियुगात होणं शक्य नाही बघा. म्हणजे संत ज्ञानेश्वरांना पाहण्याची, ऐकण्याची आपली ताकद तेवढी नाही बघा. म्हणजे आपली भक्तीच तेवढी थोर नाही, आज कोणाची नाही तशी, म्हणून तो ऐकू येत नाही आपल्याला आवाज. तर बांधवांनो, भक्ती ही जर मनापासून केली तर नक्की माऊलींचा आवाज आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळेल, यात शंका नाही बघा. म्हणून संत ज्ञानेश्वरांची जी समाधी आहे ती संजीवनी समाधी बघा. चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माऊली त्या ठिकाणी निश्चित आहे बघा, आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी आणि भक्ताला दिशा दाखवण्यासाठी. हो, थोडासा विचार करा. अखंड सृष्टीचं मालक म्हटलं जातं पंढरीच्या पांडुरंगाला, देवादेव विष्णूला. पंढरीच्या पांडुरंगाने स्वतः सांगितलंय की मी ज्ञानेश्वरांचा जप करतोय बघा एकांतात असताना. म्हणजे बघा, भक्ताला देवाशिवाय अजिबात करमत नाही, देवाला भक्ताशिवाय करमत नाही, हे निश्चित आहे. तर बांधवांनो, ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर सबस्क्राईब करा. आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी किंवा माऊली अशी एक कमेंट नक्की द्या बघा. जय हिंद, जय भारत.